काय तिकडं युद्धामध्ये कुणी तो मारला, तिकडचा काय तो अध्यक्ष होता, पंतप्रधान होता. आता धरल्या गेला तर मारणारच, युद्ध चालू झालेलं आहे. आता ते काय फोनवर थोडी भांडण चालू आहे, शिवीगाळ. तो रेकॉर्डिंग करतो ना, इकडून रेकॉर्डिंग करतो. अरे त्याला समजायला पाहिजे ना. आता ते बोलता येत नाही ताई, एकटी महिला बोलता येत नाही आता मला. अरे युद्ध चालू झालेलं आहे, त्याला समजायला पाहिजे. जर एवढा मोठा जेव्हा पंतप्रधान असेल त्याला समजायला पाहिजे. तो सापडतोच कसा? हे मुळातच पैदाशी तुम्हाला सांगतो, त्याच्या आत्म्याला चिर शांती लाभो, हरकत नाही. पण ह्या इकडं मुंबईमध्ये, लखनौमध्ये काय कारण आहे? तुम्ही बारकाईने विचार करा, काय कारण आहे त्याचं? शोक किंवा त्याच्यासाठी हो क्या उनके भाषामध्ये तो जुलूस निकाला उन्होंने, पायी पायी निघाले, त्याच्या बोले ते फार वाईट झालं, अमुक झालं. अरे इथं जसं सागर भैया तुम्ही सांगितलं की 93 पासून बॉम्बलास्ट झाले, मला एकदाही हे लोक रस्त्यावर आलेले पाहायला मिळाले नाही. ते निर्माण करण्याचं काम करत आहेत व कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम करत आहेत. त्याबद्दल त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा याकरता आम्ही आज लष्कर पोलीस स्टेशन इथे आलो आहोत. सभी साथियों को जय भीम, जय भारत, जय संविधान. अस्सलाम वालेकुम. मैं एडवोकेट सुल्तान फतेह अली शाह, युवक प्रदेश अध्यक्ष आजाद समाज पार्टी. जैसे कि आप लोग जानते हैं, जो भोटा गुंडा है, जो किरकोड़ गुंडा है, संग्राम जगताप अहमदनगर का, उसने अली साहब के बारे में कुछ टिप्पणी की, अली खैमनी के बारे में, जिन्हें हम शहीद कहते हैं, और पूरे कम्युनिटी को कुछ उसने जो आपत्तिजनक जुमले कहे. और इसका काम ही है कि दो समाजों के बीच में शांति प्रिय महाराष्ट्र के अंदर जातिगत टेट निर्माण करना. तो ऐसे भोटों को हम भीख भी नहीं डालते. लेकिन आज पुलिस प्रशासन के पास हम लोग यहाँ पर आए, संवैधानिक तरीके से हमने निवेदन दिया है. पुलिस प्रशासन ने भी आश्वासन दिया है कि उस पर कार्रवाई करेंगे. अन्यथा अगर पुलिस प्रशासन इस पे कोई कार्रवाई पूरे प्रदेश में नहीं करता है तो भीम आर्मी आजाद समाज पार्टी बाबा साहब अम्बेडकर ने जो राइट आर्टिकल 19 हमें दिया है संविधान में, उसका इस्तेमाल करते हुए